ममतांचे फुटीर खासदार हे नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टीमध्ये विलीन होणार आहे। आम्ही आता विलीन मात्र नंतर टीएमसी वरही दावा सांगू, राष्ट्रहितासाठी भाजप प्रणित एनडीए सोबत काम करू, बंडखोर खासदारांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे। नेशनलिस्ट सिटीजन्स पार्टी, ये पार्टी के साथ हम लोग शामिल हुआ। एक पॉलिटिकल पार्टी है और रिकॉग्नाइज्ड कोई रीजनल पार्टी है, तो वो पार्टी को साथ हम लोग मर्ज हुआ। टीएमसी बोल के जब उन्होंने डिमांड करेंगे तब दोनों पार्टी के बीच में कौन असली टीएमसी है वो विषय पर कोर्ट में डिसाइड। 2/3 20 जन हमने अलग से बैठने का चिट्ठी दिया स्पीकर साहब को, और हमारे जो सांसद है हम 20 अभी नेशनलिस्ट सिटीजन पार्टी के साथ हम लोग मर्ज करके एनडीए के साथ काम करेंगे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के, हमारे अमित शाह जी के नेतृत्व में। बाळासाहेब बंडगर यांच्या नातवाचं हत्या प्रकरण आरोपी निलेश कडदे अखेर जेरबंद करण्यात आलाय, तर आणखी 3 साथीदार मात्र अद्यापही फरारच आहे। तर महत्वाची बातमी आपण पाहतोय, बाळासाहेब बंडगर यांच्या नातवाचं हत्या प्रकरण आरोपी निलेश कडदे अखेर जेरबंद करण्यात आलाय, इतर 3 साथीदार अद्यापही फरारच आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व खासदारांची आज मातोश्री निवासस्थानी बैठक बोलावली। या बैठकीला 9 पैकी 4 खासदार प्रत्यक्ष उपस्थित राहिले, तर 5 खासदार हे ऑनलाईन उपस्थित होते। अनिल देसाई, राजाभाऊ वाजे, संजय दिना पाटील, अरविंद सावंत हे खासदार प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित होते, तर इतर 5 खासदार हे ऑनलाईन पद्धतीने बैठकीला उपस्थित होते। प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित न राहू शकलेले खासदार येत्या 2-3 दिवसांमध्ये मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याची माहिती आहे। प्रत्यक्ष उपस्थित खासदार संजय दिना पाटील, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे, अनिल देसाई, ऑनलाईन उपस्थित खासदार ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वागचौरे, संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर। गैरहजर 3 खासदार ऑनलाईन उपस्थित होते। पुढील महिन्यामध्ये पुन्हा बैठक होणार आहे। ऑनलाईन उपस्थित असलेले खासदार मातोश्रीवर येऊन भेटतील, या संदर्भात खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। उरलेले 5 खासदार हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते। दीनानाथ मंगेशकर इस्पितळामध्ये ऍडमिट आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहे। तिथून ओमराजे उपस्थित राहिले। त्यानंतर आमचे भाऊसाहेब वागचौरे यांच्या पत्नी आजारी आहेत, त्या शिर्डीच्या दवाखान्यातून त्यांनी सहभाग मीटिंगमध्ये ते राहिले। ते विधान परिषदेचे उमेदवार आहेत आष्टीकरांचे, त्यात ते बिझी आहेत। आष्टीकरांनी तिथून भाग घेतला। संजय देशमुख त्यांच्या घरी मंगल कार्याचं काम सुरू आहे, त्यांनी त्यांच्या घरून या बैठकीमध्ये ते सहभागी झाले आणि 9च्या 9 खासदार या बैठकीत सहभागी झाले। अशा पद्धतीनं परत पुढल्या महिन्यामध्ये अशा प्रकारची एक मीटिंग होईल आणि काही खासदार जे आजच्या बैठकीला प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत ते पुढल्या 2-3 दिवसामध्ये मातोश्रीवरती येतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।